दिनांक 17/2/17 फेब्रुवारीला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की सुरेश सोनटक्के वय 65 वर्ष राहणार मानकापूर आणि नागसेननगर यांनी तक्रार दिली की ते उद्योग भरकडून टू व्हीलरनं जात असताना दोन अनोळखी मुलांनी त्यांच्या डोक्याकडे वार केला. त्याने तो वार वाचवला असता त्यांच्या हाताला मोठी गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन येथे अपराध आणि कलम 118 भारतीय न्याय संहिता अन्वये आपण गुन्हा नोंद केला आणि तपासाची सुरुवात केली असता आपल्याला त्यांच्या दोन मुलांसोबत अजून दोन मुलं दिसली. असे एकूण 4 जण दिसले. आपण त्याच्यातली 3 आरोपींना अटक केलेली आहे. एक अब्दुल वसीम आहे, एक जेम्स सोरे आहे आणि तिसरा आहे निक्की बहादुरे. या तिघांना अटक केली आणि सगळ्या याच्यातून आम्ही माहिती काढली असता याच्यामध्ये जे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सिंह सोरे आहे यांनी त्या लोकांना पैसे देऊन सदरची कारवाई करायला सांगितली होती. कारण हा जो फिर्यादी आहे हा त्यांच्या जावयाचा जो प्लॉट आहे त्यांनी जे अतिक्रमण केलं आहे त्याच्याबाबत सतत तक्रारी करतो NIT ला आणि तसंच झुंबा क्लासच्या बाबत पण तो सतत तक्रारी करतो. त्याचाच रोष मनात ठेवून यांनी हे गुन्हेगारीचं कृत्य केलेलं आहे. नाही, यापूर्वी जे इतर 3 जे आरोपी अटक आहे त्यांच्यावर नाही आहे, परंतु जो निक्की बहादुरी आहे त्याच्यावर 425 म्हणजे शस्त्र बाळगणे, एक चोरीचा गुन्हा आणि एक विनयभंगाचा गुन्हा आणि एक सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे असे 5 गुन्हे पोलीस स्टेशन जरीपटका इथे दाखल आहे. इतरांवर कोणताही गुन्हा नाही. सुबह काही जास्त नव्हती, ते काय 15-20 हजार रुपये काम झाल्यानंतर आपले निवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्यांना देणार होते.